श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते। तर इथं गॅसवर मी तवा मांडून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी मुठभर अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येच मी मुठभर अशा गवारीच्या शेंगा छान असे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे निवडून घेतलेले आहेत। आणि आता ह्या गवारीच्या शेंगा आणि मिरच्या ह्या तव्यामध्ये छान काय करायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत आणि ह्या लवकर भाजल्या जाव्यात किंवा छान अशा मऊसर भाजल्या जाव्यात। त्यामुळं मी त्याच्यामध्ये काय केलं आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल घातल्यामुळं काय होतं, लवकर मिरच्या आणि गवारीच्या शेंगा ह्या काय होतात, भाजल्या जातात। तर मी ह्या अगोदरही गवारीच्या शेंगाच्या भाजीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, त्याला तुम्ही खूप छान असा सपोर्ट केलेला आहे। तुमच्या सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद। अगदी असा सपोर्ट करत जा माझ्या व्हिडिओला, त्यामुळं मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते। तर अशा पद्धतीने काय करायचं, ह्या मिरच्या आणि गवारीच्या शेंगा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। त्यात आता गवारीच्या शेंगा स्वस्तही झालेल्या आहेत। मागे महाग होत्या, अगदी 50 रुपये पाव किलो अशा भेटत होत्या, पण आता 10 रुपये पाव किलोनेच आमच्याकडे या गवारीच्या शेंगा मिळत आहेत। तुमच्याकडं गवारीचा भाव कसा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपल्या आता गवारीच्या शेंगा इथं छान अशा परतून झालेल्या आहेत। आता काय करायचं, त्या खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत आणि आता इथं परतून झालेल्या आहेत आपल्या गवारीच्या शेंगा आणि मिरच्या। तर मी आता त्याच्यावर एक काय केलं आहे, प्लेट झाकून ठेवलेली आहे। तर चांगलं ह्या गवारीच्या शेंगा एकदम थंड होईपर्यंत, गार होईपर्यंत काय करायचं, प्लेट त्यावर झाकून ठेवायची। आता आपल्याला मग काय होतं, गवारीच्या शेंगा आणि मिरच्या एकदम मऊ पडतात प्लेट झाकल्यामुळं। आता आपल्याला इथं चांगला अर्धा तास मी इथं प्लेट झाकून ठेवली होती आणि नंतर आता ती प्लेट काढलेली आहे। त्यामध्ये मी चांगलं एक गड्डी लसणाची सोलून घेतली होती, तेवढा लसूण घातलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे, बरीचशी कोथिंबीर घातलेली आहे हिरवीगार अशी। नंतर त्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही अखंड शेंगदाणेही वापरू शकता, पण मी इथं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे। अगदी शेंगदाणेही रगडून होतात, पण मी इथं काय केलं, शेंगदाण्याचं कूट घातलेलं 1 चमचा आणि काय केलं, इथं फुलपात्र्याच्या साह्याने किंवा तांब्याच्या साह्याने काय करायचे, रगडून घ्यायचे। तुमच्याकडे पाटा वरवंटा असला तर त्याच्यावरती जरी तुम्ही हे वाटून घेतलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने काय करायचं, मी तव्यामध्येच असं फुलपात्र्याच्या साह्याने हा ठेचा इथं गवारीच्या शेंगाचा रगडून घेत आहे। हा ठेचा खायला खूप छान लागतो बरं का, आणि त्यामध्ये गवारीची अशी विशिष्ट अशी चव लागते। शिवाय ठेच्याची तर चव असतेच, पण गवारीच्या शेंगाचीही चव त्याच्यामध्ये उतरलेली असते। अशा पद्धतीने आपला आता गवारीचा ठेचा इथं तयार झालेला आहे। तर भाकरी आणि त्याच्यासोबत हा ठेचा आणि वरून जर तुमच्याकडं करडईचं तेल असेल ना, तर त्या करडईच्या तेलाची धार काय लागतं म्हणून सांगू। तर अशा पद्धतीने गवारीचा ठेचा तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं झालं आहे ते। आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।